म्हणजे असं काही नाही झालं, पेटला नाही पाय बिवडा ते फेकायला घेतली. नमस्कार, मी विद्या शेळके. खूप तब्येत खराब होती, पण अचानकच मुलाच्या हॉस्टेलला जायची वेळ आली. त्यामुळं उज्जैनहून आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रवास हा आधीच्या हॉस्टेलकडे केला. संध्याकाळी 5:30 वाजता फोन आला आणि आम्ही निघालो आणि लगेचच म्हटलं आपण समृद्धीला लागू आणि 10 वाजेपर्यंत पोहोचून मुलाला पिकअप करू शकतो. पण खूप ट्रॉफिक होती. मुंबईच्या बाहेर पडायलाच आम्हाला 7:30 वाजले होते. इतका उशीर होईल म्हणून वाटलं नव्हतं. तब्येत काही साथ देत नव्हती. खूप ताप आलेली होती. खूप अंगात कणकणी होती. डोकं खूप दुखत होतं. पण तरी पण म्हटलं नाही, एकदा त्याला पिकअप करणं खूप गरजेचं होतं. सरांनी असा फोन केलेला आहे का तुमचा मुलगा खूप जोरात पडला आहे आणि त्याचा गुडघा मोडला आहे म्हणून सांगितलेलं. पण आम्हाला इतकं घाबरून दिलेलं होतं. म्हणजे पडल्यानंतर एकच डोक्यात की आता कितीक लागला आणि कितीक नाही मुलाला. हा तुम्ही यवई नाक्याजवळ आल्यानंतर हा तुम्हाला ऑनलाईन CNG पंप दिसेल. हा पंप चालू होऊन फक्त 3 दिवस झालेले आहेत. ऑनलाईन CNG पंपाला इथे कट पण आहे. ब्रिजच्या खाली येऊन तुम्ही U-टर्न घेऊन लगेचच समृद्धी सोडल्यानंतर एक 800 मीटरवर 500 मीटरवर हा पंप असेल आणि इथे CNG वगैरे भरला. इथे 86 रेट होता. सगळ्यात कमी रेट होता इथे. सगळ्यात कमी म्हणजे मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर इथेच रेट फक्त कमी असतो. आवाजही निघत नव्हता इतका वॉईस टाकायला. तरीसुद्धा म्हटलं अपडेट देणं गरजेचं आहे. त्यामुळं मग समृद्धी महामार्गाला आम्ही लागलो. पाऊसही खूप चालू होता. त्यानंतर आमच्या समोरच्या गाडीवाल्याला काही पैसे द्यायचे नव्हते टोलचे, तर परत आम्ही रिवर्स घेऊन दुसऱ्या लेनमध्ये लागलो. त्यानंतर म्हटलं चला आता डायरेक्ट शिर्डीला आम्ही उतरणार होतो. शिर्डीला आल्यानंतर म्हटलं तर कोपरगाव मार्गे जायचं की शिर्डी मार्गे जायचं. मिस्टरांना म्हटलं शिर्डी मार्गेच घ्या आणि तिकडनं मग लगेच आधीच्या हॉस्टेलला आलो. हॉस्टेलमध्ये इतके सुमसाम झालेलं होतं. कुणीही दिसत नव्हतं. खूप काळोख होता. त्यानंतर म्हटलं आता हॉस्टेलमध्ये जाऊन मुलाला एकदा बघावं. कधी मुलाला पाहते आणि कधी नाही असं झालं होतं. त्याच्यानंतर मग वॉचमॅन काकाने एंट्री वगैरे करून घेतली. बरोबर 10 वाजायला 5 मिनटं असताना आम्ही पोहोचलो. हॉस्टेलला आलो. आतमध्ये काही गाडी सोडली नव्हती आमची. आतमध्ये गाडी सोडत नाही म्हणे आम्ही आधी, तुम्ही गेट पास वगैरे घेऊन या. म्हटलं ठीक आहे. आतमध्ये गेलो. आधी मुलाला कधी बघते कधी नाही असं झालं होतं. कारण की एक तर मुलं लांब राहतात आईवडिलांपासून आणि त्यामध्ये असं काही झालं, खेळता खेळता पडला, कोणी पाडलं, कोणी लोटलं, कोणी ढकललं, सगळं डोक्यामध्ये नुसतं टेन्शन होतं. त्याला पाहिल्यानंतर म्हटलं नाही थोडाफार चालतो आहे. तर त्याच्यानंतर थोडं जीव आला आणि त्याला म्हटलं कितीक लागलं दाखव म्हटलं आधी. तर बऱ्यापैकी त्याला लागलेलं होतं. तर त्यानंतर त्याचे कपडे वगैरे म्हटलं भर आणि लवकर निघ म्हटलं आता इथून. सगळ्यात आधी आपण तुझी ट्रीटमेंट घेऊ म्हटलं बाहेर. इथं हॉस्पिटल आहे पण काही इतकंच व्यवस्थित सगळ्या गोष्टी ते लोक हे करत नाही की एक्सरा वगैरे करून लगेच जास्त पटपट ॲक्शन घेत नाही. खूप दमाने असतं त्यांचं काम हॉस्टेलवाल्यांचं. तर त्याच्यानंतर म्हटलं काही हरकत नाही. त्यांनी फोन थोडं लवकर करायला हवा होता कारण की शनिवारी तो पडलेला होता आणि त्यांनी आम्हाला गुरुवारी सांगितलं की तुमच्या मुलाला लागलेलं आहे म्हणून. रविवारी त्यांनी फोन केलेला पण त्याला काही सांगून दिलं नाही. माहीत नाही, आम्ही पण उज्जैनला होतो म्हणून त्यांनी सांगितलं नसावं. त्याच्यानंतर म्हटलं काही हरकत नाही दादा, आत्ता का होईना चल. आम्ही परत मग गाडी घ्यायला मी बाहेर आले. तोपर्यंत सिक्रममधून ते फॉर्म वगैरे भरून गेट पास वगैरे घेऊन येऊस तर मी जाऊन त्याचं सामान वगैरे म्हटलं गाडीत ठेवते. त्यानंतर माझी तब्येत खराब असल्यामुळं मलाही एवढं काही जमत नव्हतं. तरीसुद्धा म्हटलं काही हरकत नाही. गेट पास नसल्यामुळं वॉचमन काका म्हणे नाही गेट पास का नाही घेतला. त्यांना सांगितलं की सरांनी सही नाही दिलेली आहे, गेट पास आतमध्ये ठेवला आहे सिक्रममध्ये. आणि आम्ही तिघं निघालो मुंबईच्या दिशेला. त्याच्या हॉस्टेलच्या एकदम समोरच CNG पंप आहे. तिथून CNG भरून घेतला.
4 रुपये आणि वरचे ते 20 पैसे, म्हणजे 105 रुपये CNG होता इथे. त्याच्यानंतर म्हटलं तर इथे CNG फुल करूया. तर फुल करताना CNG इथे सगळ्यात जास्त बाहेर का बसतो, जिथं रेट कमी असेल तिथं सगळ्यात जास्त CNG बसतो. तुम्ही बघू शकता की इथं 7.25 किलो CNG बसला 900 रुपयाचा. त्यानंतर आदिश पप्पा थांबले, त्यांना चहा घ्यायचा होता. त्यांनी चहा पाणी घेतला आणि आम्ही लागलो समृद्धी महामार्गावर. समृद्धी महामार्गावर लागल्यानंतर म्हटलं आता परत आपल्याला डायरेक्ट आता आम्ही उतरणार होतो आमण्याच्या टोल क्रॉस करून, तिथेच थांबणार होतो. त्याच्यानंतर मग परत आमण्याचा टोल वगैरे क्रॉस करून डायरेक्ट आम्ही मुलुंडला आलो. मुलुंडला आल्यानंतरही डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. तुम्ही म्हणाल एवढ्या रात्रीचं कोणतं हॉस्पिटल चालू आहे? अग्रवाल हॉस्पिटल हे 24 तास चालू असतं. एमर्जन्सीमध्ये कधीही तुम्ही जाऊ शकता. तिथं गेलो. अगोदर आधीला दाखवलं आणि तिथं रात्रीची खूप गर्दी असते. त्याच्यानंतर त्याचा गुडघा वगैरे खोलून डॉक्टरांना दाखवायचं होतं, त्यामुळं खोलून ठेवलेला. तर इतक्या त्यात असं काच हे घुसलेले होत्या, खडे कणव होते. तर ते सगळं आधी स्वच्छ करून घेतलेलं, ड्रेसिंग त्याची पूर्ण काढून डॉक्टरांचा ट्रीटमेंट चालू केले.